स्वप्नांच्या डोलाऱ्यावर उभी आहे। ही स्वप्न कशाची? तर अर्थातच मुंबईच्या विकासाची। मात्र हा विकास साधला जात असताना ज्या स्वप्नांच्या जमिनीवरती मुंबई उभी आहे हीच जमीन आता खचत चालली आहे का असा प्रश्न पडतोय। मुंबईतली अनेक ठिकाणं अशी आहेत, विशेषतः काही खारफुटी जागांवरची ठिकाणं अशी आहेत की जी आता खचत चाललेली आहेत। विशेषतः सायन कोळीवाडा, प्रतीक्षानगर हे मुंबईतले काही असे मध्यवर्ती भाग ज्या ठिकाणी खारफुटीचा प्रदेश तर आहेच, मात्र इथे खाडी असल्या कारणाने जमिनीच्या आतली माती आता इतकी भुसभुशीत होत चालली आहे की विकास कामं न पेलवल्याने आता ही मुंबई इथे खचते की काय असा प्रश्न निर्माण होतोय। माझ्या आजूबाजूला सुद्धा हा खचलेला ढिगारा तुम्ही बघता आहात, हा दुसरा कुठला नाही तर मुंबईच्या रहिवासी भागांमधला आहे। त्याच्यामुळे आज आम्ही तुम्हाला दाखवतोय विकासाची नाही तर खचणारी मुंबई। मुंबई नेमकी का खचते या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आता आम्ही आलेलो आहोत सायन कोळीवाडा नजीकच्या प्रतीक्षानगरमध्ये। आणि प्रतीक्षानगरमध्ये अनेक रहिवासी इमारती आहेत। मी सध्या आली आहे आनंद या सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये। खरं तर अशा गृहनिर्माण संस्था या काही वर्षांपूर्वी म्हाडाने डेव्हलप केलेल्या होत्या, त्याच्यामुळे म्हाडाचं बांधकाम असलेल्या या सगळ्या सोसायट्या, या सगळ्या इमारती आहेत। म्हाडाने इथे उत्कृष्ट दर्जाचं काम केलं होतं, त्याच्यामुळे अनेक रहिवासी इथे अगदी आनंदाने राहायला आले। मात्र काही वर्षातच हे लक्षात आलं की इमारतीची पातळी आणि इमारतीच्या आजूबाजूच्या परिसरातली जमिनीची पातळी ही कुठेतरी इम्बॅलन्स होते, यांची प्रमाणबद्धता कुठेतरी निसटते आहे। ज्या सोसायटी, ज्या इमारतीच्या बाजूला सध्या मी आहे ही आहे आनंद सहकारी गृहनिर्माण संस्था आणि इथे सुद्धा काही दिवसांपूर्वीच म्हाडानं काम पूर्ण केलंय। मला सांगा की तुमच्या इमारतीत सुद्धा उंच सखल भाग बघायला मिळतायत? भरपूर प्रमाणात आहे। म्हणजे इव्हन अशा प्रकारे कंडिशन आहे की वयस्कर माणसं चालू शकत नाही। म्हणजे इव्हन तुम्ही सुद्धा इथून तिथपर्यंत जर चालत जाल तर ती तुम्हाला चालायला पण जमणार नाही आहे। की तुम्ही आता ह्या मॅडम येत आहेत, ह्या मॅडम चालताना बघा त्यांना थोडंसं ऑड वाटेल की इथून तुम्ही जर समोर बघितलं तर तुम्हाला एंड दिसणारच नाही। तो बघा किती स्लोप आहे त्या बाजूला, तसेच दोन्ही बेसला इतका स्लोप आहे। म्हणजे त्या साईडला तर अक्षरशः 1 फूट त्यांनी आम्हाला खडी टाकून उंची वाढवलेली आहे। साधारणतः किती फूट खाली खचते जमीन? त्या बाजूचा कॉर्नरचा 1-1 फूट आणि ही सुद्धा पूर्णपणे अर्धा फूटपेक्षा जास्त गेलेली, कारण 8 इंचाचा तर त्यांनी दिला आणि आम्हाला त्यांनी सांगितलं म्हाडाने आम्ही एवढी लेवल करू शकत नाही आहे। हा मोठा प्रॉब्लेम, त्यामुळे हा आमचा मोठा हे होतोय। बऱ्याच लोकांनी फर्निचर वगैरे केलेलं आहे आणि ते फर्निचर आमचं उद्ध्वस्त झालेलं आहे। बऱ्याच ठिकाणी लिकेज आहे प्रत्येक रूममध्ये। आम्ही ज्यावेळेस इनिशियली आलो त्यावेळेस प्रत्येक भिंतीला भेगा पडत होत्या। आम्हाला वाटलं म्हाडाचं काम आहे थोडंसं असंच असतं, पण एव्हरी इयर काम केल्यानंतर सुद्धा पुन्हा त्याच ठिकाणी त्याच भेगा पडायच्या। यासाठीच आम्हाला हे सगळं पुढे जाऊन सगळे करावं लागेल। मुंबईच्या आजूबाजूच्या संपूर्ण प्रदेशात, तुमच्या सायनच्या आजूबाजूच्या प्रदेशात अनेक विकास कामं सुरू आहे। खाजगी कंत्राटदार विकास कामं करतायत, मोनो मेट्रोची कामं सुरू असतात, कायम जमीन खोदली जाते, त्याचा काही हा इम्पॅक्ट आहे का? नक्कीच मॅडम, कारण हा सकल भाग आहे, पाणथळ भाग आहे आणि याचा म्हाडाने बांधताना तर पूर्वी असा काही विचार केलेला नाही। जे गव्हर्नमेंटच्या लॉटप्रमाणे द्यायचं होतं ते दिलं। आम्ही पूर्वी समाधानी होतो, पण आता असमाधानी आहोत। खारफुटीची जमीन असल्याने सुद्धा अशा प्रकारे जमीन खचण्याचं प्रमाण वाढलंय असे काही प्राथमिक निरीक्षण आहेत। काही महिला वर्ग इथे आहे। मला सांगा की किती वर्ष झाले तुम्ही इथे राहताय आणि इथे उंच सखल भाग आहे, तर काय काय अडचणी येतात? मनामध्ये काही भीती आहे का, असुरक्षितता आहे का? निश्चितच भीती आहे आणि मुलं खेळताना, सायकलिंग करताना सायकल सुद्धा इनबॅलन्स होते। वयस्कर माणसं चालताना, आता माझे मिस्टर स्वतः हँडिकॅप आहे, नाही चालू शकत, एक पाय खालीवर म्हणजे असा खूप जणांना प्रॉब्लेम आहे। मुलांना बी आपण धावताना सुद्धा सहज धावू नाही शकत आणि घरामध्ये पण लिकेजचा भरपूर प्रॉब्लेम आहे। म्हणजे ही परिस्थिती आली आहे की कोणाला सांगायची गरजच नाहीये, जे डोळ्याला दिसते। भाव कोसळतात त्याच्यामुळे। आणि तुमच्या घरात काय परिस्थिती? घरात तर हे आहे की खिडकीचे जे भाग आहे ना ह्याकडचं, तर खिडकीचे वरचे जे स्लॅब्स आहेत आणि हे ह्याकडचे जे दिवार आहेत ना ह्यांच्याकडे खूप मोठे मोठे क्रॅक्स आहेत आणि म्हाडावाले की आम्ही बरं कंप्लेंट पण करतो, पण थोडं काय ते रफचं काम करतात, पण ते परत तसंच होते। नक्की मुंबईमध्ये इतकी सगळी विकास कामं होत असताना, आजूबाजूला सगळी खाजगी कंत्राटदारांची कामं सुरू असताना मुंबईतला मधलाच भाग असा जर खचत चाललेला असेल तर ते मुंबईसाठी किती धोकादायक आहे? इथले रहिवासी म्हणून काय वाटतं? डेफिनेटली ही एक चांगली गोष्ट नाही आहे,
पहिली गोष्ट म्हणजे इथे भरपूर सारे प्रायव्हेट, जसं तुम्ही सांगितलं, कन्स्ट्रक्शन्स येत आहेत. 20-20, 25-25 माळ्याच्या, 40 माळ्याच्या बिल्डिंग्स येत आहेत. समटाईम्स आय फील की माझी तर 7च माळ्याची आहे, तर त्यांना पण धोका असू शकतो, आम्हालाही धोका असू शकतो. इथे जवळच मेट्रोचं काम चालू आहे. त्या मेट्रोच्या कामामुळे पण खूप सारं प्रॉब्लेम्स आम्हाला दिसत आहेत. कारण मध्ये जेव्हा मेट्रोचं काम चालू झालं तेव्हा हे ॲक्च्युली धसायचं जास्त चालू झालं. फर्स्ट ऑफ ऑल इन्फ्रास्ट्रक्चरवर लक्षच देत नाही आहे. इन्फ्रास्ट्रक्चरवर लक्ष देत नाही आहे. आपण जे ऑडिट मातीच्या क्वालिटीवर केलं पाहिजे. आय एम अ लेमॅन, आम माणूस आहे, पण आम्हाला एवढं कळतं की मातीची क्वालिटी कळली पाहिजे. मातीच्या क्वालिटीशिवाय तुम्ही जर कन्स्ट्रक्ट करत असाल तर इट इज रिअली बॅड. जर ही एरिया डेव्हलप करण्यासाठी जर तुम्हाला 3 माळ्याचं 4 माळ्याचंच लिमिट असेल किंवा त्या मातीची तेवढीच केपेबिलिटी असेल, सो आय थिंक दे हॅव टू थिंक ऑन दॅट पर्स्पेक्टिव्ह रादर दॅन पुटिंग एव्हरीबडीज लाईफ इन टू डेंजर. मुंबईकराचा हव्यास वाढतोय, त्याच्यामुळे मुंबईची जमीन आता हे ओझं पेलवू शकत नाही असं वाटतंय का? डेफिनेटली. आपण आता बघतोय की कोस्टल रोड बनतोय, अटल सेतू बनतोय, हे सगळं बनतंय. आपण हे सगळं जे आहे ते मोठं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बघतोय आपण, त्याच्यात ग्रोथ आपल्याला पाहिजे, राईट. बट जो माणूस राहतोय, जो मराठी माणूस किंवा जी माणसं महाराष्ट्रात एवढ्या वर्षापासून राहतात, आता म्हाडाची घरं त्यांनाच मिळतात जे 15 वर्षाच्या वरती राहतात. अनलेस अँटिल यू हॅव अ डोमिसाईल तुम्हाला म्हाडाचं घर मिळणार नाही. म्हणजे आपण आधीपासून महाराष्ट्रात राहतोय. वी एक्सपेक्ट की गव्हर्नमेंट आपल्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, right? It does not depend on who is doing it or what anybody is doing it, but give a quality life to people. रोड पण असे एवढे ऑफन ने लोक तोडतात, एवढे ऑफन. आता म्हणजे कधी कधी सकाळी आपण निघतो तेव्हा हा रोड चालू असतो, संध्याकाळी येताना कळतं की अरे हा रोड बंद झाला, यु नो. आणि आत्ता 6-6 महिन्याला हे लोक रोड चेंज करतात. त्याच्यामुळे पण बिल्डिंग्सवर किती अफेक्ट होत असेल काय सांगता येत नाही. कारण दर 3 महिन्याला काही ना काही पाईप चेंज करतात, काही ना काही लाईन्स चेंज करतात. मे बी दॅट इज ऑल्सो अफेक्टिंग द क्वालिटी ऑफ द बिल्डिंग. की त्याच्यामुळे मोठी स्वप्न बघताना आधी पायाखाली बघितलं पाहिजे असा काही विचार आहे का? असं काही सांगायचं का तुम्हाला? नाही, ते सांगायचं म्हणजे काम करतानाच योग्य प्रकारे केलं. मुंबईने भरपूर पेलवलं, संपूर्ण मुंबईच समुद्रावर आहे, तर इतकी सगळी समुद्रावर असताना ती चांगली आहे आणि प्रतीक्षानगर का खचते ह्याच्याबद्दल म्हाडाने विचार करावा ना. ह्याच्याबद्दल म्हाडाने चांगले स्ट्रक्चर ऑडिटर VGTI सारखे नेमून त्यांनी आता यांनी 15-16 लाखामध्ये जी खोली घेतलेली आहे, पण त्याच्यानंतर यांनी खर्च किती केलेत. आणि उद्या म्हाडाने ज्यावेळेस अंग काढून घेईल तर हे लोक काय करणार आहेत? आम्ही बिल्डिंग पडली किंवा काय झालं, बिल्डिंग पडणार नाही म्हणतात, पण ते नंतर ते स्वतः डेव्हलप करू शकणार आहेत का? आम्हाला तेवढी पॉसिबिलिटी नाहीच आहेत ना. कारण म्हाडा कोणाला घरं देते? अल्प ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना घरं देते. ते काय स्वतः येऊन एवढं हे करू शकणार नाही आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये म्हाडानेच योग्य तो निर्णय घेऊन चांगलं स्ट्रक्चर ऑडिटर करून आता हीच जर करायचं असेल तर ते योग्य करावं लागेल, नाही तर त्यांना रिडेव्हलपमेंट लवकरात लवकर करून त्यांनी पुढे जायला पाहिजे, नाही तर परमिशन दिला पाहिजे. कारण प्रतीक्षानगरमधले अशा किती इमारतींचे भाग आहेत की जे खचतायत? आज मला ही जो माझा जो क्लस्टर आहे पूर्ण 4 बाजूने खचलेला आहे. काय मला काम करताना सगळ्या ठिकाणीच दिसलेला आहे तो. पुन्हा हे खचणं प्रतीक्षानगरच खचतंय बहुतेक. त्या बाजूला सुद्धा त्यांनी काम केलेलं, समोर काम केलेलं आहे त्यांनी. इथे का इवन 2006-5 त्या ह्या बिल्डिंगचा पिलर पण बेंड झाला होता. इथं त्यावेळेसपासूनच हे गाजच आहे. म्हणजे लोक राहायला यायच्या अगोदर पिलर बेंड होता. एका रात्रीमध्ये म्हाडा जर तो पिलर सरळ करू शकते म्हणजे म्हाडा काही करू शकतं. मुंबईतली जमीन आता दुभंगते आहे आणि इतकंच नाही तर मुंबईच्या इमारतीतले रहिवासी इमारतीला आधार देणारे हे पिलर हे सुद्धा आता दुभंगतायत की काय अशी शंका येते. कारण या पिलरच्या पायाशी आपण बघितलं तर स्पष्टपणे आपल्याला इथे जमिनीला 3 मोठ्या भेगा पडलेल्या दिसत आहेत. इतकंच नाही तर या पिलरच्या आजूबाजूच्या जमिनीचे भाग सुद्धा आता सुटे होताना दिसत आहेत. मला सांगा की कधीपासून ही अशी परिस्थिती आहे? ही परिस्थिती गेले 10 वर्षापासून आहे. मी आज 15 वर्ष इथे या सोसायटीमध्ये राहत आहे. आल्यापासून जी काही परिस्थिती या फ्लोरिंगची आहे तसेच कॉलमची आहे. कॉलम आणि जी बाजूची भिंत अक्षरशः सुटली. ते परत त्यांनी रिपेरिंग करून दिलं पण काही उपयोग नाही आहे. तसंच फ्लोरिंग जे आहे, फ्लोरिंगची अशी परिस्थिती आहे की खाली गटरची बाजू जी आहे ती दबत जाते आहे. अशी भीती वाटते की कधी कधी मुलं इकडे खेळत असतात, ती जर या खेळताना अपघात झाला तर याला जबाबदार कोण? हे चेंबर पण असंच खचलंय? इथे अशा पद्धतीची अवस्था होती काही दिवसांपूर्वी? नाही, पहिले जरा चांगलं होतं अगोदर,
म्हाडाने करून दिलं तेव्हा चांगलं होतं, परत तीच अवस्था झाली आहे. चेंबर खाली म्हणजे जमीन वरती आणि चेंबर खाली जायला लागलेले आहे. इथे जर आपण बघितलं तर पार्किंगच्या ज्या जागा आहेत त्या अक्षरशः खचलेल्या बघायला मिळत आहेत. म्हणजे एक अख्खी कार ज्या ठिकाणी उभी आहे ही जागा जर आणखीन खचली तर कदाचित ही कार सुद्धा त्या जागेबरोबर त्या जमिनीबरोबर खचेल की काय अशी शंका येते. मला सांगा की पार्किंगच्या जागेवर हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतोय का आणि जिथे पिलर आहेत त्याच्याच आजूबाजूच्या जागा खचतायत का? नाही, असं काही नाही. संपूर्ण म्हणजे जेवढं पॅसेज आहे आमचा हा तेवढा पॅसेज तो खचत चाललेला आहे आणि लोकांना भीतीच वाटायला लागलेली आहे की आता काय होणार आहे. की गटर लाईन तर आमच्या सगळ्या खाली गेल्या आहेत, सगळे पाईपलाईन तुटलेले आहेत आणि खर्च आमच्या हा संस्थेला करावा लागेल असं आम्हाला सांगण्यात येत आहे. आम्हाला तो खर्च अतिशय म्हणजे भारी पडणार आहे संस्थेला आणि शक्यता कमी आमच्याकडनं एवढं खर्च करण्याची, कारण का हे म्हाडानेच करून दिलं पाहिजे. कारण ही जमीन जी खचत चाललेली आहे आता ह्या जर तुम्ही भेगा बघाल आता आम्हाला असं वाटतं की गाडी कधीतरी खाली जाईल. हे जर तुमच्या कॅमेऱ्यात तुम्ही बघताय, दाखवताय लोकांना बघाय, तर आजची परिस्थिती अशी आहे की आम्ही वारंवार शिर्केच्या अधिकाऱ्यांना पण सांगतो, म्हाडात पण पत्र दिले आहेत की हा जो पॅसेज आहे आमचा हा व्यवस्थित एकदा करून दिला तर आता ही जे पिलर आहेत मेन बिल्डिंगचे ते बिल्डिंगचे पिलरपासूनच जागा सोडायला लागलेले आहेत. हां, तर त्याच्यावरती म्हाडाने लवकरात लवकर उपाययोजना करावी. अन्यथा म्हाडाने आम्हाला एक आमचं सजेशन आहे की आम्हाला रिडेव्हलपमेंटला जाण्यासाठी परवानगी द्यावी की जेणेकरून एखाद्या प्रायव्हेट बिल्डरकडनं किंवा कोणाकडनं आम्ही एखादी चांगली सेल्फ ह्याच्यामध्ये एखादी बिल्डिंग आम्ही तयार करून घेऊ, आजूबाजूला पॅसेज व्यवस्थित होईल. कारण आता बरेच दिवस झाले आम्ही हे पाठपुरावा करतोय परंतु आमच्या इथे हे काम काय व्हायला मागत नाही, बरेच दिवस इथे रखडून राहिलेलं आहे. तरी आमची विनंती आहे सगळ्यांची प्राधिकरणाला की लवकरात लवकर हे काम करून घेण्यात यावं. बरं, मुलांना त्रास होते, सर्व बिल्डिंगवाल्यांना त्रास होतो. मी 10 वर्षापासून काही राहायला आलो तेव्हापासूनच अशी चाललं आहे. हे सर्व बघितलेलं आहे बघा, कसं खचलेलं आहे आतमध्ये, संपूर्ण आतमध्ये गेलेलं आहे. मुलांना त्रास होते, चालताना काय पडले बिडले, पाईप तुटले. हेच आहे, 4 वर्षापूर्वीच रिपेअरिंग केले म्हाडाने, तरी पण परत आता हेच चाललं आहे. जोपर्यंत व्यवस्थित डोजरनं दाबल्या जाणार नाही ही जमीन तोपर्यंत हे सरळ होणार नाही. हे अजून हे 4 वर्षे पण टिकणार नाही, 3 वर्षे पण टिकणार नाही नवीन बनवलं तरी पण. तरी व्यवस्थित याला करणं जरुरी आहे. मुंबईतल्या काही ठिकाणची अवस्था आता अक्षरशः उंच सखल अशी झालेली आहे. ज्या ठिकाणाहून मी सध्या चालते स्पष्टपणाने आपण बघू शकतो की या इथल्या भूपृष्ठभागाला अक्षरशः भेगा पडलेल्या आहेत. पूर्ण हात आतमध्ये जाईल इतक्या भेगा इथे पडलेल्या आहेत. त्याच्यामुळे मुंबईची जमीन आता इतक्या मोठ्या प्रमाणात खचते. मला सांगा की इथल्या जमिनीची उंची आधी किती होती आणि आता ही कितपत खचलेली आहे? जवळजवळ 1.5 फूट खाली गेली आहे ही आणि हे वारंवार होत चाललं आहे. मी गेल्या 13-14 वर्षापासून या सोसायटीमध्ये राहतो आहे आणि हे आता जवळजवळ 3ऱ्यांदा काम चालू झालं आहे. मध्ये आम्हाला सोसायटीच्या मार्फतच हे बंद करावं लागतं. आता तुम्ही बघू शकता की इथे अगोदर क्रॅक जाते आणि क्रॅक गेल्यानंतर 2 भाग अलग झाल्यासारखे होतात आणि इतकी खोली आहे त्याची की तुम्ही जवळजवळ 1-1.5 फूट हात घालू शकता. व मी हात घालतो आहे आणि त्याचा परिणाम काय होतो की इथे उंदीर, सरपटणारे प्राणी वगैरे त्यामध्ये लपण्याची आणि त्याची शक्यता जास्त असते. म्हणजे जमीन अगदी सहजरित्या दुभंगते. अगदी अगोदर छोट्या अशा भेगा पडायला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर ते इतकी विलग होते की त्या ठिकाणी उंदीर वगैरे परत येतात, सरपटणारे प्राणी जातात, मुलांना खेळताना त्यामध्ये पाय अडकतो. बाजूलाच इमारतीचा हा मुख्य पिलर सुद्धा आपल्याला इथे उभा असताना दिसतो. या पिलरला काही धोका आहे? अगदी निश्चितच आहे, कारण हे जेवढं खचलंय तेवढं ते देखील खचलंय आणि तुम्ही बघितलं तर पुष्कळ ठिकाणी बिल्डिंगला भिंतींना क्रॅक गेलेले आहेत. इव्हन घराच्या आतल्या बाजूने देखील क्रॅक गेलेले आहेत. तर आमचं जीवन इतकं धोक्यामध्ये गेल्यासारखं वाटतंय की इथे राहणं योग्य आहे की नाही हा प्रश्न पडतो. प्रतीक्षानगरमध्ये मी गेल्या 25 वर्षापासून राहतो आहे. हे खाडी भाग असल्यामुळं आणि खाडीची पूर्ण भरणी न केल्यामुळं म्हाडाने जे बांधकाम केलेलं आहे अतिशय चुकीचं आहे. लोकांचा जीव धोक्यात जाण्याची 100% शक्यता आहे आणि लोकांच्या जीवाशी ही म्हाडा खेळत आहे असं माझा दावा आहे याच्यावरती. कारण म्हाडाने बिल्डिंग बांधवल्या, पैसे कमवले, पण गोरगरिबांची जीव धोक्यात जातोय असं आम्हाला नागरिकांना इथलं वाटतंय. गेल्या 25 वर्षापासून हा आम्ही त्रास म्हाडाचा भोगत आहोत.
तुमच्याकडे हे बीम्स अक्षरशः दिसायला लागलेत इकडे जर आपण बघितलं तर हे किती दिवसांपासून अशी परिस्थिती आहे तुमच्याकडे? हे आता गेल्या 2 वर्षापासून आहे. ह्याच्या 2 वर्षापूर्वी केलं होतं काम, परत ते खचत चालले. कारण खालची जी माती आहे ती पूर्ण खाली खचत गेल्यामुळं वरचा भाग पोकळ होतोय आणि कधी खाली पडू शकता अशी आम्हाला शक्यता जास्त वाटते. बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन धोकादायक आहे का यामुळे? कन्स्ट्रक्शन धोकादायक असल्यामुळे ते पोखरते खाली. जर कन्स्ट्रक्शन व्यवस्थित असते तर पोखराचा काय प्रश्नच येत नव्हता. प्रतीक्षानगरमध्ये पत्रकार, मंत्रालय कर्मचारी, पोलीस तसंच हुतात्म्यांच्या कुटुंबियांसाठी म्हाडाच्या इमारती आहेत. 2009 पासून इथे लोक राहायला येऊ लागले. जमीन खचण्याच्या प्रकारामुळे इमारतीचा ढाचा मजबूत नसावा अशी शंका आहे. प्रतीक्षानगर पूर्णपणे दलदलीच्या जमिनीवर वसलंय. अशा जमिनीवर इमारत बांधताना चांगला भराव घालून पाया बांधणं अपेक्षित आहे. इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज आहे. इमारतींच्या पुनर्विकासाची परवानगी मिळावी अशी रहिवाशांची मागणी आहे. हमने तो यही देखा है कि जब से ये जो बड़े बड़े काम चल रहे हैं मेट्रोज के और ये बाकी के काफ़ी बिल्डर्स जो लोग काम करवा रहे हैं उसकी वजह से ये मुझे लगता है पिछले 5-6 साल में ये इशू ज़्यादा हो रहे हैं. इससे पहले तो मैंने देखे नहीं है कि इतने ज़्यादा हुए हैं, बट ये 5-6 सालों में ज़्यादा हो रहे हैं इशूज़ ऐसे. तो हमने फिर अपने जो नवले सर है जो म्हाड़ा के और शिरके के हैं बड़े जो सीनियर्स हैं उनसे भी बात किया है. उन्होंने भी अपने टेक्नीशियंस को भेज के यही रिसर्च किया है कि शायद ये उसी के रीजन से है, क्योंकि काफ़ी ज़्यादा वो बोल रहे हैं कि इसके अंडरग्राउंड टनल भी गई है, वाटर टनल भी गया है और उसकी वजह से काफ़ी पूरे एरिया इफेक्ट हुआ है इससे. देखा जाए तो मुंबई विकास कम राइट, लेकिन क्या मुंबई के ऊपर का भार बढ़ता चला जा रहा है जिसकी वजह से इस प्रकार का जो एक बड़ा वजन है वो मुंबई नहीं सह पा रही? या 100% ये तो बात है ही है कि जो हो रहा है विकास बढ़ रहा है उसकी वजह से ही हो रहा है. बट मुझे लगता है कि विकास के साथ साथ लोगों की सेफ्टी और वो सब भी ज़रूरी है कि ओनली विकास करके कोई फ़र्क नहीं पड़ने वाला है. हमें उसके साथ साथ जो उसके अल्टरनेटिव है जिससे हम लोग प्रोटेक्ट कर सकते हैं, जैसे ज़्यादा प्लांट्स लगाना कंपलसरी करना चाहिए सोसाइटीज़ को कि दिस नंबर ऑफ प्लांट्स लगाने चाहिए या वैसे करके, तो जिससे वो ग्रिप बनती है. मुझे लगता है ऐसे फाउंडेशंस वगैरह में तो वो सेफ्टी के लिए बेटर रहेगा.